पडल्या जरी लाठ्या फुटला जरी माथा, पडल्या जरी लाठ्या फुटला जरी माथा, रक्ताची शाही करून लिहू भारत माता. अन्याय विरुद्ध रचू आम्ही संघर्षाची गाथा. आम्ही फक्त विद्यार्थी नाही, आम्ही फक्त विद्यार्थी नाही, आम्ही भारत भाग्य विधाता, आम्ही भारत भाग्य विधाता. अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा हा द्यावाच लागलेला आहे. विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर जे काही नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन सुरू केलेलं होतं, त्या आंदोलनाला अनेक जणांनी राज्यभरातून देशभरातून विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला. मोठ्या प्रमाणात देशातल्या विविध भागात विद्यार्थ्यांनी जाहीर एल्गार केला, जाहीर निषेध केला आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रोटेस्ट मध्ये सहभागी होते. विद्यार्थ्यांचं हे सर्वात मोठं यश म्हणावं लागल, कारण 2014ला या देशात ज्यावेळेस भाजपा भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा सत्तेवर आलं होतं, 2014 पासून ते 2026 या मोठ्या काळादरम्यान एकाही मंत्र्याचा राजीनामा हा झालेला नव्हता. जे कोणालाही जमलं नाही, जे अपोजिशनला सुद्धा जमलं नाही, ते आज जेनझीजनी करून दाखवलेलं आहे. आणि सरकारला शेवटी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा घ्यावाच लागला. विद्यार्थ्यांचं हे खरंच खूप मोठं यश आहे, कारण म्हटलं जातं भारत हा तरुणांचा देश आहे आणि खऱ्या अर्थानं इथालचे तरुण हेच उद्याच्या उज्ज्वल भारताचं भविष्य आहेत. पण आपण पाहिलं, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेण्याऐवजी, विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेण्याऐवजी, विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या ऐकून घेण्याऐवजी सरकारने दडपशाहीचा पूर्ण वापर या आंदोलनादरम्यान केला. विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करण्यात आला. काही पोलिसांनी विद्यार्थ्यांवर, विद्यार्थिनींवर, अबालवृद्धांवर न बघता डोकी फोडली, रक्त काढेपर्यंत मारलं. अनेक पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या सुद्धा विद्यार्थ्यांना दिल्या. सोशल मीडियावर तसे अनेक व्हिडिओ सुद्धा सर्क्युलेट झालेले आहेत, व्हायरल झालेले आहेत. अपोजिशनचे नेते राहुल गांधी असतील, आपल्या जिल्ह्यातून सुद्धा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वयाच्या 90व्या वर्षी सुद्धा धरणे आंदोलनाला बसत सरकारचा जाहीर निषेध केला होता आणि जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. अखिलेश यादव असतील, डिंपल यादव असतील, तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ असतील, यांनी सुद्धा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता. आणि त्याचंच फळ म्हणजे आज धर्मेंद्र प्रधान यांनी 2 वाजता आपला राजीनामा हा सरकारकडे दिलेला आहे. आता यापुढे सरकारच्या पॉलिसीज काय असणार, अशा प्रकारच्या पेपर फुटी विरोधात सरकार कशा प्रकारची भूमिका घेणार, हे बघण्यासारखी गोष्ट राहील. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या या मोठ्या आंदोलनादरम्यान ज्या काही गोष्टी घडल्या त्या खऱ्या अर्थानं निंदनीय होत्या. भारतासारख्या लोकशाही सारख्या देशामध्ये या गोष्टी अतिशय निंदनीय प्रकारच्या होत्या. 21 विद्यार्थ्यांनी या पेपर फुटीमुळे आपले जीव गमावले. त्यांचे पालक, त्यांचे बहीण भाऊ, त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक सुद्धा या आंदोलनादरम्यान आपल्याला बघायला मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांची एकच रास्त मागणी होती की धर्मेंद्र प्रधान शुड होल्ड द अकाउंटेबिलिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी अँड दॅट्स वाय ही शुड रिझाइन. पण सरकारनं विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, दडपशाहीचा पुरेपूर वापर केला, तरी सुद्धा विद्यार्थी मागे हटले नाही. सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेत असाल तरच मी माझं हंगर स्ट्राईक म्हणजेच आमरण उपोषण मागे घेणार, या अटीखाली कालच आपलं उपोषण मागे घेतलं. विद्यार्थ्यांसोबत सरकारनं चर्चेची पहिली फेरी सरकारची झाली, पण त्यामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जाणार की नाही याबद्दलची कुठलीही शाश्वती सरकारनं विद्यार्थ्यांना दिलेली नव्हती. त्यामुळे चर्चा होताच. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देत नाही तोपर्यंत जंतर मंतरवरील आणि देशभरातील आंदोलन हे तसंच चालू राहणार, असा जाहीर विद्यार्थ्यांनी केलेला होता. आता यापुढे काय होणार, विद्यार्थ्यांवर दाखल झालेल्या FIRs ची चौकशी होणार का, या सर्व गोष्टी बघण्यासारख्या राहील. या संपूर्ण आंदोलनाविषयी, विद्यार्थ्यांच्या मागण्याविषयी तुमचं म्हणणं काय, तुमची मतांतर काय, ती आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा. आणि आपण जर गॉडफादर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते त्वरित सबस्क्राईब करा. धन्यवाद.